राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की नगर परिषद व नगर पंचायतीचा जाहीर प्रचार 1 डिसेंबर रात्री 10 वाजता संपेल आणि 2 डिसेंबरच्या मतदानाच्या दिवशी कोणत्याही माध्यमात जाहिराती प्रसारित किंवा प्रसिद्ध करता येणार नाही। गोंदिया जिल्ह्यातील एकोडीत घरगुती विहिरीत अर्भक फेकून हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता, तर पोलीस तपासात कुमारी मातेनेच कृत्य केल्याचे उघड झाले आहे। गंगाझरी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे। नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना भाजप यांच्यातील वाद तापला असताना 30 नोव्हेंबर रोजी भरारी पथकाने सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा टाकलाय। झाडाझडतीमुळे शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे। अकोल्यात नगरसेवक पदाच्या MIM उमेदवाराच्या नवऱ्यावर मॉर्निंग वॉकला गेलेला असताना तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला। ते गंभीर जखमी झाले असून अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याचा पोलीस तपास सुरू आहे। आजारीपणामुळे काही काळ विश्रांतीवर असलेले खासदार संजय राऊत पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे सेनेवर टीका करत शिंदे सेनेचा कोथळा अमित शाहच काढतील असं म्हणत राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। कोल्हापुरात कात्यायनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। एका चिमुकलीला ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे। मुलीने आरडाओरड केल्याने मोठा अनर्थ टळला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। पुण्यातील शिरूर तालुक्यातील बोराडे मेळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराच्या भरधाव मर्सिडीज कारनं 4 वर्षीय चिमुकलीला जबर धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावर शनिवारी दुपारी हा अपघात घडला। चिमुकली या अपघातात गंभीर जखमी झाली आहे। पुण्यातील कल्याणी नगर मधील एका पब बाहेर काल रविवारी दुपारी मद्यधुंद अवस्थेतील चालकामुळे एका तरुण कर्मचाऱ्याचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वाहन चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतील प्रारूप मतदार याद्या संदर्भात माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब उघड झाली आहे। मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवरून अनेक आरोप होत आहेत। त्यातच काही भागातील मतदारांचे थेट वाट बदलले गेल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे। देशात वंदे भारतची संख्या वाढत आहे, त्यामुळे सर्व रेल्वे विभागात नव्याने वंदे भारत गाड्या सुरू करण्यात येत आहेत। परिणामी वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे विभागात वंदे भारत एक्सप्रेस कोचिंग डेपो वाढविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।